सो गाईज आता आपण येऊन पोचलो सोनोल्याच्या जत्रेला आणि असं हे बस स्टँड आहे. सो ही बसची वाट बघण्यासाठी इथे सगळे मंडळी थांबले आणि आपले मित्रमंडळी या ठिकाणी आपल्याला भेटलेले आहेत. सो असं आहे आपले मित्रमंडळी. सो सर्वांना नवीन या सोनोल्याच्या जत्रेच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे. मी अशी लाइटिंग केली आहे येल्लो कलरच्या ठिकाणी देऊळ आहे आणि पूर्ण हा रस्त्यावर माणसंच माणसं. आपण येऊन पोचलो आहे मंदिराच्या परिसरामध्ये आणि असं हे मंदिर आहे जे तुम्ही बघू शकता आणि लोटांगण असल्यामुळे आपण पहिले मंदिराच्या परिसरात जाणार आहोत. मंदिराच्या आतमध्ये असा हा महिला वर्ग जे लोटांगण घालणार आहे त्यासाठी असे जमलेले आहेत आणि असा मुख्य जो मंदिराचा गाभारा आहे तो आतमध्ये आहे. तर मित्रांनो लोटांगण घालून झाल्यानंतर अंघोळ केली जाते आणि अंघोळ केल्यानंतर नारळ आहे तो या ठिकाणी फोडला जातो आणि नारळ फोडल्यानंतर पाणी पिऊन आहे जे या ठिकाणी उपवास आहे जो दिवसभर पकडलेला असतो तो सोडला जातो. तो गाईच असे लोटांगण यांचे घालून झालेले आहेत. आता ते जातात. मंडळींनो आता आहे लोटांगण आहे जे घालून झालेले आहेत आणि आता आपण आलेलो आहोत जेवणासाठी कारण त्यांचा काल रात्री 12 वाजल्यापासून उपवास होता. सो त्यांनी काही खाल्लं नव्हतं. सो आता ते आले आहेत जेवायला आणि मराठी शाळेमध्ये आपण आलो जेवायला. सो आता इथे जेवूया. सो इथे असे जेवायला बसले आहेत. उपवास होता मला आज पुढच्या वर्षी लग्न होणार आहे त्यासाठी त्यांनी उपवास पकडला. आज तो बघा बघून घ्या आणि याची इच्छा पूर्ण झाली. आता आपण सगळेजण इकडे कोल्ड्रिंक्स पिण्यासाठी थांबलो आणि बळीचा बकरा बनलाय तो शुभम आणि असे असे सगळेजण आपले बसलेले आहेत.
शुभलाची पार्टी शुभलाची आमचे स्पॉन्सर आमचे आजचे स्पॉन्सर पैसे